नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर विभाग असेल व पुणे विभाग असेल, या 3 विभागांच्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या तारखा ह्या कधी येणार? त्याचप्रमाणे ह्या अतिवृष्टी जे तुमचं झालं आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर व त्याच्या अगोदर जे झालं आहे, त्याच्या जे तुमचं नुकसान भरपाई झाली, सोयाबीन असेल, कापूस असेल व इतर पिकांचं उडीद असेल, ह्या उडीद व इतर जे पीक आहेत त्यांचं नुकसान जे झाले त्याच्या संदर्भात बघा तुमच्या खात्यावर रकमा कधी किती तारखेपर्यंत जमा होतील, जिल्ह्यानिहाय किती तारखेपर्यंत जमा होतील, अशा सविस्तर प्रश्नांचा आढावा व्हिडिओमध्ये घेतला जाणार आहे। त्याचप्रमाणे बघा काही जिल्ह्यांचे शेतकऱ्यांचे असे देखील प्रश्न आहेत की याद्यांसंदर्भात ते देखील व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू। त्याचप्रमाणे एका व्हिडिओमध्ये आपण कृषी सहाय्यकांना देखील कॉल करून बोलणार आहोत, तर तुम्ही त्या व्हिडिओला व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण ह्याच्या संदर्भात नवीन जर अपडेट आली तर ती तुम्हाला सर्वात लवकर भेटून जाईल व चॅनलच्या बेल आयकनला देखील दाबून टाका व ऑल सिलेक्ट करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये जी काही जिल्हे येतात जालना, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड या जिल्ह्यांचा जो समावेश होतो, लातूर असेल, ह्यांच्या कधी रकमा जमा होणार बघा। तर बघायला गेलं तर हिंगोली व नांदेड ह्या दोन, हिंगोली, नांदेड व लातूर ह्या तिन्हीमध्ये याद्या काही तालुक्यांमध्ये पारित झाल्यात। काही शेतकऱ्यांच्या म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये देखील नेऊन लावलेल्या आहेत, तुमच्या देखील आल्या असतील, त्या बघून घ्या, नसतील आल्या तर त्या लवकरच येऊन जातील। आणि एकदा का याद्या तुमच्या गावात प्रकाशित झाल्या की तिथून 2 ते 4 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर रकमा जमा होऊन जातील। तर बघा, आणि त्याचप्रमाणे जर यादी जरी आलेली नसेल तरीसुद्धा तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते। ती कशी? तुम्हाला तलाठी जे असतात त्यांच्यासोबत संपर्क साधायचा आहे, ते तुम्हाला या संदर्भात माहिती व तुमची जी यादी आहे ती देऊन टाकतील। बघा, यानंतर तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊन जाईल। तर त्याचमध्ये बघा आता बाकीच्या जिल्ह्यांची जी अपडेट आहे, उर्वरित हे 3 जिल्ह्यांपेक्षा नंतर हिंगोली असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या 3 जिल्ह्यांना लागलीच तुमच्या देखील जिल्ह्यांमध्ये ह्या याद्या पारित होणार आहेत व रकमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तर या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या। त्याचप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी सहाय्यकांना कॉल करणार आहोत, तो व्हिडिओ देखील तुम्ही अवश्य बघा। त्याच्या संदर्भात तुम्हाला हवी ती माहिती, हवी ती अपडेट अधिकृत पुराव्याच्या मार्फत मिळून जाईल। तर चला, इथपर्यंत होती महत्त्वाची अपडेट। व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करून टाका, सबस्क्राईब देखील करून टाका। अशीच माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।